कुठे चालले हो? काय? कुठे नाही. काहून तू कुठे चालली नवीन साडी काही घालून? मी नव्हती चालली कुठे. तुम्हालाच घेऊन चालली होती. मी काय म्हणत होती, इकडे या म्हटलं जरा. काय काय झालं? नाही काही नाही झालं. मी काय म्हणत होती, आता अधिक महिना चालू आहे ना, तर मग रश्मीला आणायचं. मग आणा ना, मग त्यात काय. रश्मी म्हणते की त्या मोहिनीला आणा, तिला कोण देईल. मग आण ना, मग त्यात काय. मी जाईल दोघीले घेऊन येईन, त्यात काय मग एवढं कोणतं टेन्शन आहे ते. हा म्हटलं काय झालं. नाही ना, आईचं काय म्हण, आईनं त्या दिवशी तुम्ही बाबा आणि तुम्ही इथं बसले नाही तर बोलत, आईनं ऐकलं. मग आईचं म्हणणं होतं, रश्मी म्हणते की मोहिनी ताईली आणा बा. मग आई म्हणते की याले कसं म्हणू आता, याची तंगीत चालू आहे, याच्याजवळ पैसे नाहीत. मी म्हटलं आईला, म्हटलं तसं काही नाही, म्हटलं एवढं काय, म्हटलं ते चालणारच आहे, म्हटलं थोडंफार पण जे करायला लागते ते करावंच लागते. मग आई काही तुम्हाला म्हणून नाही राहिल्या. पण रश्मी म्हणते मोहिनी ताईला जाणसान तर मी येतो, नाही तर मग राहू द्या, कोणीच येत नाही. मी एकटी काही येत नाही, चांगलं नाही वाटत म्हणते. मग मी येऊ अधिक महिन्याले आणि मोहिनी ताई राहीन घरीच. तर तिचं काही म्हणणं नाही, रश्मी काही येत नाही म्हणते मोहिनी ताईला आणल्याशिवाय. आणि आईला असा पेच पडला की आता मोहिनी ताईला आणणं म्हणजे त्याही दादाले कपडे घेणं, त्याला साडी, ते लेकरायले कपडे, काही ना काही भेटवस्तू अधिक महिना आहे तर द्याच लागते. तर तुम्ही म्हणता पैसे नाही, म्हणून आई झाल्या नाराज. कालपासून चालू आहे आईचं. काय माय 3 वर्षातून एकदा ते बा पोरीला आणा लागते, आता जवायले काही ना काही द्यावं लागेल. आणि आता रश्मी अशीच म्हणते, रश्मी म्हणते मोठ्याले आणा, मग आता त्याला द्यायचं कसं करा, चालू आहे द्यायचं. म्हणून म्हटलं चलता का थोडंसं बाहेर, आता घरी इतकं तर काही बोलता येत नाही, सगळे आजूबाजूनच असतात. मी काय म्हटलं, बाहेर काय झालं लागते, जे आहे ते बोलतीस. काय काय. आरामशीर बोला ना, तुमचं तर भल्लंच नाही राहा. मी काय म्हणते, हा पहा, आता रश्मीला तुम्ही सोनं देणार होते का, मग देणारी असतान तर दोघीला चांदी द्या. म्हणजे समजलं का माझं म्हणणं काय आहे, तर दोघीला सारखं. आई खुश, रश्मी खुश. हा, आता रश्मीचंही बरोबर आहे. रश्मीला वाटते की बा मोहिनीला कोण नेईन, मग ते राहते घरी, मग तिचा अधिक महिना नाही राहिला का. मग आईला असं वाटतं की मग एकीला एक द्या, एकीला एक द्या. मग समजा त्याच्यापेक्षा मग असं करा ना दोघीली, नाही तर मग आपलं तांब्या पितळची वस्तू द्यायला तर चालतात. असं काही नसते सोनं चांदीच द्यायला लागते. सोनं चांदी द्यायला लागते असं नाही, पण तांबही दिलं चालते, पितळही दिलं चालते. जे काय आपल्या इच्छेप्रमाणे आणि ऐपतीप्रमाणे दिलं की झालं. जसं जेवण करायचं, पुरणपोळीचं धोंडे करतात, कपडे घेतात, ते महत्वाचं. मग जे आहे ते आईला आवाज दे. आई. राहू द्या ना, आई म्हणते मीच सांगितलं तुम्हाला ते. मग काय काय हे आहे काय. आई इकडे. काय रे पोरा. ते म्हटलं रश्मीला आणायला काही जाऊ मी. राहू दे, रश्मी नाही म्हणते, येत नाही म्हणते. काहून काहून तिला या लागत नाही का. सगळे लोक करून राहिले दान धर्म, आपल्याला का करता नाही येत काय. काहून येत नाही म्हणते ते, सकाळ पाहुणा म्हणेन ना. अरे बाबू, तुला तर माहित आहे आपल्या रश्मीचा स्वभाव कसा आहे तर. तिले तर स्वतःपेक्षा दुसऱ्याचाच विचार लवकर येते. ते म्हणते आई मग मला तुम्ही येण्यासान अधिक महिन्याले, आणि मोहिनी ताईला कोण नेईन, आणि मग मोहिनी ताई नाराज होईल, आणि असं होईल आणि तसं होईल, आणि त्याच्यापेक्षा मीच नाही येत, नाही तर दोघीले नाही. मग आणू दोघीले. का दोघीले आणायला का आपल्याला घरी, आपल्या घरी काय हरभऱ्याची दाय नाही का पुरण टाकायले. आता सांग काय करा. पद्मा, हाय काय यायला काय डोकसं. आता का फक्त पूर्णाची डाळ खाऊ घातल्या ना झालं काय. अधिक महिना म्हणजे काही मानपान करा लागते जवयाचा. मोहिनीला आणलं म्हणजे त्या पाहुणेला भलवा लागते, त्या पाहुणेला कपडे घ्यावे लागतात, काही द्यावं लागते. धोंड्याचा महिना म्हणजे का तुला का का माहीतच नाही का. भलाही तो सासऱ्यानं काही केला नाही, पण माहित तर पाहिजे. आई, मी कोणाच्या माथं नाही काय. मला गरज नाहीये. आणि हे सांग पहिले, काय करायला लागते. मला कोणी करू की ना करू, मी हाव ना करायला सगळ्याचा. सांग त्या रश्मीले म्हणा, येते म्हणा दादा घ्यायले, मोहिनीले दोघीले घेऊन येतो मी. काय करायचं आहे ते कर. मा सासऱ्यानं काय केलं आणि काय नाही याचा तू विचार नको करत बसू. मला अपेक्षा नाही. चाल बाई, काय हो उशीर झाला बाई, आज टपरी उघडायले गेले असतील सारे लोक वावराईनं. सकाळून कसं 6:30 वाजता, 6ही नाही 5:30 वाजता टपरी उघडली की नाही,
लई लोक येतात चहा प्यायले. सकाळी आई दे बोळ्याच्या बाया लवकर उठत नाहीत आणि सुना सासराईले काही लवकर चहा करून देत नाही. तर सासरी येतात चहा प्यायले आणि ऐदी बायाची डवरी येतात चहा प्यायले. सकाळी लय धंदा होते बाई साजरा. आज काय व उशीर झाला. माय बाई शांताबाई लयच घाई था. शांताबाई आता बिझनेस वुमन झाली माय बाई. शांताबाई आता लय घाईतच असते. मा ध्यानही नाही व तुमच्यावर. खरंच नाही ध्यान मालो. मी माल्याच घोरात होती. माय बाई लयच आज साजरं लागे अंग तोंड धुवून लागे झाली वाटते घरचा धंदा पाणी. टपरीवर चालला वाटते. ओ टपरीवरच चालली होती. काऊन भाऊ नाहीत का घरी? भाऊ साजरे टंगडे पसरून पसरेलायत. भाऊ काचे उठतात व टपरी टाके लोक आलता भाऊले उठ मी करतो किती वाकडचे उठून राहिली. उठावं जावं उठावं जावं. रात्री 12 वाजता आले घरी. आता म्हणते माझी झोप नाही झाली. म्हणतो उशीर झाला. आता सकाळून सांग उठल्या आपलं येणं होते का? आता मला घर झाडणं अंगण झाडणं. तुला तर माहित आहे माझा धंदा किती निपक आहे. आणि मला धंदा पद्धतशीर केला नाही तर गमतच नाही. रांगोळी काढल्याशिवाय तर माझ्या दिवसाची सुरुवातच होत नाही. घरची देवपूजा सगळं आवरलं ना आता आली. काय सांगत माय बाई तुला भाऊची कथा. चांगलं ओरणं चालू आहे भाऊचं. सूर्य डोक्यावर आला पण भाऊचा अजून दिवसच नाही निघाला. मग रात्री लयच गर्दी होती का चहाच्या टपरीवर? उशीर झाला भाऊले. पायचा शांताबाई ध्यान ठेवजा. नाही तर चहाच्या टपरीवर चहा ऐकता आता बुड्यावर काय ध्यान ठेवायला लावतो? आता लोक नाही ध्यान ठेवलं. आता म्हातारपणी ध्यान ठेवायला लावतं का? काय शांताबाई काही मी ना काही लाज आहे तुले? जेठ आहेत ना जेठाईशी असं बोलतो का? गंमत केली ना मा. आता रात्री 12 वाजेला कोण आलं चहा प्यायले? कहाचा चहा काचं काय वया माणसाच्या गोष्टी रंगल्या की रंगल्या. बसलो म्हणत लय तो घरचा बॉय तो होता. बसलो म्हणत गप्पा करत. माहित आहे मला चांगलं. मी विचारलंच ना. म्हटलं कुकडे हरपले होते. मग काही नाही शांताराम भाऊच्या टपरीवरच होतो बसेल. म्हटलं बरं झालं ते ठिकाण तुम्हाला आता. आणि नाही तर काय तर माणसाच्या काय गोष्टीला वाण हाय. चाल बाई जा तुम्ही. आता तू काय माय तुमचं बरं आहे बाई. मला आता काही कामधंदा लागला की सोपं नाही काही. लय लय कठीण आहे. लय बिझी होऊन जाते माणूस. उलसा टाइम नाही भेटत. यावं चागी लागला तर या टपरीवर. जर काही लो फील होत असेल तर एनर्जेटिक ड्रिंक देतो तुम्हाला. शांताबाईनं रजिस्टर आणूनच ठेवलेलं आहे. आपल्याला म्हणते एनर्जेटिक ड्रिंक देतो यावं प्यायले. आणि आपल्या जवळून लागे पैसे लिहून ठेवते. हो बाई शांताबाईचा फुकटचा चहा प्या आणि शांताबाईचा रजिस्टर आपल्या नवऱ्यानं वाचा. आपली जी एनर्जी निघीन घरी. चल त्याच्यापेक्षा घरीच चहा शिजवून पिऊ. कुठे चालली व सुषमा? कुठे नाही कुठे जाऊ माय. आता उलसकरी काम पण नाही होत. तुम्हाला तर माहित आहे मामांग किती काय है. लय काम आहे ना मामांग. साऱ्या दुनियाचा काव इथेच मांग. हो ना माय बाई लय काम आहे हो माहित मांग. मग आजकालच्या सुनाई वाणी थोडी आहो मी. आजकालच्या सुना करतात कसं सून? तुम्हीच सांगा ना. दर का ते पहिले म्हटलं आमची बुडी असते का घरी? येऊन जाऊन पुरीच्या घरी 2 वर्ष झाले पुरीच्याच घरी आहे. आणि बुडे बोलाय नाही म्हटलं आमचा बुडाई भल्ला आहे ना. गमत नाही म्हणते पुरीच्या घरी. काच गमत नाही? गमते गिमते सारं पण रोजच्यासारखं भेटत नाही ना. अति पोरग दर हप्त्याले भातक आणते. रोज ढबोरोटी खायले. साजरा दुधाचा चहा करतो मी. सोय करणारी सून आहे ना. म्हणून गमत नाही. आणि एखादी वस्ती वचक करणारी तर बुड्याला गमलं असतं काय? पण आपल्याला येत नाही ना तसं. आपल्या मायबापाचे संस्कार लय मोठे आहेत ना. माझ्यासारखी सून भेटीन का कुठे? आजकालच्या पोरी करतात का सासू सासऱ्याचं? मी किती करतो. मला उलसकरी काम पण नाही होत म्हटलं. आता बाई काय सांगू तुम्हाला. सकून 3 वाजता उठतो मी. 3 वाजता. किती वाजता? 3 वाजता. नाही काय करतो 3 वाजता उठून काकडा आरती करतो का? माय बाई मला कुठे टाइम आहे. उठलं की नाही रा पायाला पाय नसते मला. किती करा लागते बुढे बाचं. काय करा लागते बुढे बा जागेवरच करतात का सर? हिंडतात फिरतात वावरात जातात. तुला काय करा लागते? भाकर थापा लागत असेल बुड्याचा. धोतर धुवा लागत असेल. वागून पाहा ना.
हो ना. दिवसातून 4 खेप तर चहाच करा लागते माय बाई. आमच्या बुडीला 4 खेप चहा पाहिजे. आणि भाकर माणसांना तर बस अशी ताव्यावरची ताटात दिली तरी बी बुडा कणकण करते. म्हणते काठच कडक झाले, भाकरच वातड झाली, चावतच नाही, असंच नाही. सोपं आहे काय? काय करा लागते म्हणता? सोपं नाही. हो माय बाई, आता तूच वागून राहिली. आम्ही तर निरा रस्त्यानंच लावले होते आमच्या घरातले बुडे बाडे. हो बाई, चांगला आहे बाई, चांगला आहे. हो तू करतो बाई, मग चांगला आहे ना. हेच करते. आणि गप्पा घ्यायच्या ऐकून. अहो त्या दिवशी बुड्यानं धोतर धुतलं. मला सबंध दिसते नाही याच्या घरातलं. 4 वाजता हिनं धुतलंच नशील ना. 4 वाजता बुडा धोतर धुवून राहिला स्वतःच्या हातानं. म्या पाहिलं माडो येणं. आणि काय गोष्टी सांगते हे. जाऊ दे ना, माय कायच करायला लागते आपल्याला. आता मग जाणं माय घरी. तुझी सासू आली का हो? त्याच रोज मध्ये दिसली होती जशी का काय, तर मला कोणी म्हटलं होतं वाटते की सईबाई आलाय म्हणून. हा आली ना आमची बुडी. हो, आता पोरीला अधिक महिन्याला आणायचं आहे ना म्हणून आली. कशी येत होती का? मागं तर मी 15 दिवस बिमार होती. बुडीला म्हटलं या, माझ्यानं होऊन नाही राहिलं काही, मी लय थकली. खाटल्यावरच होती म्हटलं मी. काय सांगू तुम्हाला. आमची बुडी आली नाही. तापीनं काय होते म्हणे. आता आता अधिक महिना आहे ना, मग आता पोरीला आणा लागते ना. तर लगे पुढे सावरा सावर करेले म्हणून आली. आता सकाळ माघरचा बॉ चालला बहिणले आणले. मग आता 3-4 दिवस त्याच्याच माय बाई. असं जर सकरी काम पण नाही ना माझी वाले. अधिक महिना करता का ननदचा? काय कुत्र बाई मदत करते माय. तसंच आहे माहिती लुसलुसे. ती बाई भाकर टाकते ना म्हणजे दारात येऊन बसते. हो अधिक महिना करतो का? पण सांगा माय बाई. माझ्यासारखी तर कोणती बाई आहे का? मी सबन करतो. ननदचा अधिक महिना असो, दिवाळी असो, रसाई असो, समजा. मग तुमच्या पोरीला आणलं का? त्या दिवशी ज्योती म्हणे. म्या म्हटलं जसं आणण्याचं का काय, तर पाहिजे म्हणे आमची बुड्डी. अशी म्हणे तुमची ज्योती. सांगा मी किती साजरी. मी तर स्वतः म्हटलं माझ्या सासूले की म्हटलं ताईले आणा लागीन ना, मी ना ताईले आणू. म्या म्हटलं सांगा अशी सून भेटीन का कुठी. नाही माय, आमच्या घरी पोरीला आणायच्या बाबतीत भल्ले ते तंग्या येतात, पैसेच नसतात, लय कामं निघून येतात. मग पोरी रिकाम पण नाही. मग पोरीने सांगितलं स्पष्ट मा रिकाम पण नाही म्हणे दादा, मी येतोय नाही. मला घ्यायला नको येऊ म्हणे, मा काही रिकाम पण नाही. तिच्या वावरात काम आहेत बघायची. वर्षातली 3 पिकं काढते म्हटलं माझं वय. रिकाम पण नसते द्यायचं. तिने तर स्पष्ट सांगितलं त्याला, तू मला घ्यायला येऊ नको म्हणे, तुला टाइम नको गमावून माय नको गमाव म्हणे. मा कुठे म्हणे तुला घरी पुरणाची पोळी खायला यायला पुरती म्हणे. माझ घरी टाकतो म्हणे मी पुरण आणि खातो म्हणे. येऊ नको म्हणे मला घ्यायला. माय बाई हो का हो? साजरी आहे तुमची पोरगी. ज्योतीचं चुकते वा. चुकते बरं म्हटलं बाई, चुकते ज्योतीचं. मी तर म्हणतो तिले की त्याला चुकते म्हणून मला इकडे पाहून तर शिक म्हणतो. नाही तुला येत पण मा इकडे पाहून शिक ना. मी किती साजरी हा. काही तुमची सून कामाची गोष्ट नाही बाई. साऱ्या सारख्या जातो माय आतून तातून. जाऊ दे सोडपेक्षा. जातो बाई, लय काम आहे घरी. सकाळी ननदले आणा लागते. समजा मलाच पाहा लागते ना. मग काय तर आता जो करते त्यालाच आहे सगळं. आता मला सारख्या कसं. माले संस्कार लय उच्च आहेत ना. मला जमतच नाही. मी मा ननदले कुच मी ननद मानत नाही. कुच नाही. तिला तर मी कुच म्हणत नाही. ते माई ननद होय. बहीण मानतात तिले. चल जातो बाई. ओ आई, काय रे जग्या. अव त्या आजी किती वेळची भांडे घासून राहिली. आता ते धुणं धुत बसून राहिली. जा ना घरी. काय करू राहिली तू आजी? कुठचे धुन राहिली बाबा भांडे. कुठचे धुन राहिली धुन. सगळं तर माय झालते काम. सगळे काम करून आली मी काका तशी हिंडून राहिली का. खोट्या बोलायची. या बुढीने काका लोकांच्या घरच्या आणून धुन राहिली काय. काय जग्या ते आता येते का? हो आजी, मी आता येते सकाळी. मी बाबा घ्यायला चालली. सई त्याच्यासाठी आली वाटते मग पोरीला आणण्यासाठी. नाही तर काय तर मी तर म्हणतो मीनानं दिलं असेल पुढे थैली भरून पाठवून. मीना हातची आहे. मीनाला का सासू आहे का कोण आहे. सासरा माणसाचं काय लक्ष राहते. मीनानं दिली असेल थैली भरून माय संग. आणि आम्हाला बोलावं मागून नावापुरतं. नाही सुषमा काय कामाची आहे व सुषमा. सुषमा साधी भाजी पोळी नाही देत ते मीनाले काही. पूर्णाची पोळी काही करीन आणि काही तिचा अधिक महिना करीन. मीनाच देते सगळं. स्वतःच करते मी. भाऊन भाव जायला देते. हो मग काय मीना हातची आहे ना.